नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज तुम्हाला मी उपवासासाठी साबुदाण्याचे सँडविच ही रेसिपी दाखवणार आहे. यासाठी मी 2 वाटी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. अगदी मोकळा असा हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. आता या साबुदाण्यात कमी प्रमाणामध्ये पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर चला तर मैत्रिणींनो, आता हा आपला साबुदाणा भिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला बटाटा, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि शेंगादाणा कूट एवढे पदार्थ आपल्याला यामध्ये वापरायचे आहेत. आता अजून एक पदार्थ यामध्ये मी वापरणार आहे. ते सँडविचच्या स्टफिंगसाठी मी अजून एक पदार्थ वापरणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मैत्रिणींनो, आता हे आपल्याला एवढे पदार्थ आपल्याला सँडविचमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता चला मैत्रिणींनो, आता आपण आता सँडविचची तयारी करून घेऊया. आता यामध्ये मी पनीर वापरणार आहे. या स्टफिंगसाठी सँडविचच्या पनीरचा वापर मी करणार आहे. हे पनीर मी घरीच तयार करून घेतलं आहे आणि ती किसणीने किसून घेतलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे अर्धी वाटी मी पनीर यामध्ये वापरणार आहे. आता चला आपण आता तयारी करूया. आता मी साबुदाण्यामध्ये 2 चमचे छोटे मीठ टाकून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर त्यामध्ये मीठ टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आणि शेंगादाणा कूट टाकून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे पदार्थ सर्व आपल्याला साबुदाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो बटाटा आहे तो आपल्याला बारीक किसणीने किसून घ्यायचा आहे. हा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. आता हा उकडलेला बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे, कारण बटाटा जर किसून घेतला तर मग ते सँडविचचं बाइंडिंग खूप चांगलं होतं. त्यामुळे अर्धा बटाटा त्यामध्ये किसून घ्यायचा आणि अर्धा बटाटा आपल्याला हाताने त्याचे बारीक बारीक तुकडे करून त्यामध्ये टाकायचे आहेत. आता हा अर्धा बटाटा किसून घेतला आहे आणि अर्धा मी त्यात छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये मिक्स करून घेतले. आता हे सर्व पाणी न घालता साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हा साबुदाणा आपला भिजून झालेला आहे. चला तर मग आपण आता पुढची तयारी करून घेऊया. आता हा साबुदाणा खूप व्यवस्थित सर्व मिक्स करून भिजवून घेतलेला आहे. आता आपल्याला स्टफिंग ही तयार करायची. आता यासाठी मी पनीर हे व्यवस्थित हाताने असे मोकळे करून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला मिरची आणि मीठ टाकायचे आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण पनीरला स्वतःची अशी टेस्ट नसते. त्यामुळं त्यामध्ये आपल्याला मीठ आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. आता हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. चला तर मग आता आपण हे सँडविच टोस्टरमध्ये सुद्धा करू शकतो आणि गॅसवर जे टोस्टर असतं त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे सँडविच करू शकतो. तर बघा, मी आता इलेक्ट्रिक टोस्टरमध्ये हे करत आहे. यासाठी मी साबुदाणा जो भिजवलेला आपण तयार केलेला आहे भिजून, हे या टोस्टरमध्ये व्यवस्थित असं थालीपीठसारखं लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडंसुद्धा तुपाचा वापर केलेला नाही आहे. आता हे साबुदाण्याचं जे बॅटर तयार केलं आहे ते व्यवस्थित आपण हे याच्यामध्ये टोस्टरमध्ये व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला स्टफिंगसाठी पनीरचं आपण बॅटर तयार केलं आहे ते यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. आता हे पनीर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे ना. त्यानंतर आपल्याला दुसरी अशी साबुदाण्याची, जो भिजवलेला साबुदाणा आहे त्याची दुसरी आपल्याला पाळी करून त्याच्यावर ठेवायची आहे. तर बघा, आता ह्या हाताने आपण ते चपटं करून घेणार आहोत आणि त्याच्यावर पनीर जे स्टफिंग आहे त्याच्यावर आपल्याला ते प्रेस करून व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हे आपलं व्यवस्थित असं दाबून घेतलेलं आहे. आता आपण दुसऱ्या साईडली पण त्याचप्रमाणे करून घेणार आहोत. आणि आता आपण हे लाईट चालू करून घेऊया टोस्टर. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हे आपण टोस्टर बंद करू आणि लाईट चालू करून घेतलेलं आहे बटन.
आता हे अर्धं भाजल्यानंतर आपल्याला ते टोस्टर उघडून घ्यायचं आहे. त्याला वरून थोडंसं अगदी थोड्या प्रमाणात तुपाचा हात लावून घ्यायचा आहे, तूप लावायचं आहे. आणि परत आपल्याला हे बंद करून चालू करून द्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आता हे अर्धं झालेलं आहे. तर आपण आता हे बंद केलं आहे. आता आपलं सँडविच तयार झालं. अगदी कुरकुरीत असं हे सँडविच आपलं तयार झालेलं आहे. तर बघा मैत्रिणींना, अशा प्रकारे आता हे सँडविच आपलं आता आपण ते सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व केलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आता हे उपवासाचं सँडविच तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो? तुम्हाला ही सँडविचची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. आता काहींना तळलेलं खाल्लेलं चालत नाही, त्यामुळे अशा प्रकारे जर सँडविच तयार केले. धन्यवाद.